नमस्कार, मी समिधा. आत्मविश्वास या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थरारक असा अनुभव ऐकणार आहोत. तर चला, वेळ न घालवता ऐकूयात. कथेचे नाव आहे बधीरवाडा. संध्याकाळचे 8 वाजले होते. आकाश काळे झाले होते आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. राम आणि त्याचा मित्र रवी शहरापासून दूर असलेल्या एका जुन्या बधीरवाड्याकडे निघाले होते. गावात त्या वाड्याबद्दल अनेक भयानक गोष्टी सांगितल्या जात होत्या. तो बधीरवाडा म्हणून ओळखला जात असे, कारण आत शिरलेल्या माणसाला परत कधीच ऐकू आले नाही, असे गावकरी सांगायचे. हे दोघेही शहरातून आलेले होते, भूतांवर विश्वास न ठेवणारे, पण रहस्य उलगडण्याची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते दोघे वाड्याच्या जवळपास पोहोचले. तेथे सर्वत्र घनदाट झाडी होती. राम रवीला म्हणाला, "इथे खूप थंडी आहे." रवी दबक्या आवाजात हो म्हणाला. ते दोघे वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचले. तो दरवाजा अर्धवट उघडा होता, जसे काही त्या दोघांची वाटच पाहत होता. आत एक भयान आणि दुर्गंधीयुक्त शांतता होती. ते पहिल्या मोठ्या दिवाणखान्यात शिरले. भिंतीवरच्या फोटोंना वाळवी लागली होती. फोटोमध्ये असलेले चित्र त्या दोघांना विचित्रपणे पाहत आहे असे त्यांना वाटत होते. मध्यभागी एक मोठी लाकडी खुर्ची होती. त्यावर धूळ साचलेली होती. "ऐकलं का?" रवीने अचानक रामच्या हाताला धरले. "काय?" रामने दबक्या आवाजात विचारले. "कुठेतरी पाणी टपकण्याचा आवाज येतोय." त्यांनी कान देऊन ऐकले, पण तो आवाज बंद झाला होता. ते दोघे दुसऱ्या खोलीकडे गेले. ती खोली वाड्याच्या मालकाच्या अभ्यासाची वाटत होती. टेबलावरती पुस्तके उघडीच पडली होती, जसे कुणीतरी नुकतेच वाचत असताना उठून गेले असावे. तेवढ्यात खोलीच्या एका कोपऱ्यातून एक तीक्ष्ण किंकाळीचा आवाज आला आणि क्षणातच तो आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. त्या दोघांच्या अंगावर शहारा आला. दोघे एकमेकांकडे भीतीने पाहू लागले. रवी रामला हळूच आवाजात म्हणाला, "चल बाहेर पडूया इथून." ते दोघे मागे वळणार तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मुख्य दरवाजा आपोआप बंद झाला होता. आता खोलीत पूर्ण अंधार पसरला होता. फक्त त्यांच्याकडे असणाऱ्या बॅटरीचा प्रकाश तेवढा होता. राम धाडस करून दरवाजाकडे धावला आणि दरवाजाला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो इंचभरही हलला नाही, जसे कोणीतरी त्याला बाहेरून धरून ठेवले होते. "राम, तिकडे बघ." रवी घाबरून ओरडला. त्याने बॅटरीचा प्रकाश दिवाणखान्यातील खुर्चीवर टाकला. क्षणापूर्वी रिकामी असलेली ती खुर्ची आता भरलेली होती. त्यावर एक पांढऱ्या वस्त्रातील आकृती बसली होती. तिची पाठ त्या दोघांकडे होती. "कोण आहे तिथे? आमच्या वाटेला जाऊ नका." राम कसाबसा बोलला. त्या आकृतीने हळूच आपले विरूप झालेले डोके वळवले. तिने कोणताही आवाज केला नाही, पण तिच्या हालचालींचा द्वेष त्या दोघांच्या काळजापर्यंत पोचला. त्या दोघांनी एका क्षणाचाही विचार न करता खिडकीच्या दिशेने धावले. खिडकीची ती तुटलेली काच त्यांच्या त्वचेला ओरखडत होती, पण त्या दोघांना त्याचे भानही नव्हते. कसे तरी ते दोघे वाड्याबाहेर पडले आणि मागे एकदाही न बघता जीव घेऊन धावत राहिले. जेव्हा ते गावात परतले तेव्हा रवीच्या गळ्यावर आणि रामच्या खांद्यावर 5 बोटांचे खोलवर ओरखडे दिसले, जे वाड्यातून बाहेर पडताना नक्कीच नव्हते. अशा प्रकारे राम आणि रवीची त्या वाड्यातून सुटका झाली.
त्यानंतर ते दोघेही पुन्हा शहरामध्ये आलेत. आजही ते दोघे त्या वाड्याबद्दल कोणाशीही बोलत नाही. फक्त त्यांना एवढेच माहिती आहे की बधीर वाड्याचे रहस्य आमच्या सोबत कायम राहील आणि ती भयान आकृती आजही तिथे कोणाची तरी वाट बघत खुर्चीवर बसलेली असेल. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला न विसरता लाईक करा आणि अजूनही तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव ऐकायला मिळतात. पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.